नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वांचं स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या खास करून स्टेम सेल विषयामध्ये पारंगत आहेत. त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. पण मेंदूच्या आजारांवरती किंवा मतिमंदत्वावरती असणाऱ्या स्टेम सेल उपचारांमध्ये विशेष करून गेले 4 वर्षांहून अधिक काळ त्यांचं संशोधन हे प्रसिद्ध आहे. गेल्याच वर्षी ऑटिझमवरचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध झालं होतं, ज्याच्यामध्ये ऑटिझमवरती असणारे स्टेम सेल उपचार आणि विविध उपचार पद्धती याविषयी खास करून मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आणि हे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता पावलं होतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त मेंदूचे इतरही विविध प्रकारचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस, स्ट्रोक सारखा आजार आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो. त्याचप्रमाणे अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या इजा आणि त्यामुळे होणारी विविध प्रकारची कॉम्प्लिकेशन्स, मज्जारज्जू म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया स्पायनल कॉर्ड इंजुरी ज्याला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मतिमंदत्व हा जेव्हा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो, जे एक सामाजिक दृष्टिकोन आहे विषयाला, कारण संपूर्ण कुटुंबाला ह्या आजाराचा एक सामना करावा लागतो असं म्हणायला लागेल. आणि म्हणूनच मतिमंदत्व किंवा मेंटल रिटार्डेशन आणि त्या अनुषंगानेच येणारे विविध इतरही आजार, ऑटिझम सारखा आजार आपल्याला गेल्या काही वर्षात जास्त करून वाढलेला किंवा निदान झालेला आढळतोय. नुकताच आता वर्ल्ड ऑटिझम डे साजरा करण्यात आला. झी 24 तासच्या वतीने सुद्धा एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, जनजागृती करण्यासाठी, खास करून अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचा सुद्धा उद्देश हाच आहे की जनमानसामध्ये आज ऑटिझम आहे, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखे आजार आहेत किंवा मेंदूचे इतरही आजार मी मगाशी मेन्शन केलेले स्ट्रोक, त्याचप्रमाणे स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा हेड इंजुरी, ह्या सर्व आजारांवरती आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आणि याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आज हे सर्व उपचार न्यूरोजन संस्थेद्वारे, न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी आहे, या ठिकाणी खास करून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. अर्थातच ह्या उपचारांविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात, 2 नंबर आहेत. 9920200400 हा पहिला नंबर आहे. आणि त्याचप्रमाणे एक लँडलाईन नंबर आहे 41136565. ह्याच्यामागे एसटीडी कोड 022 किंवा 022 लावायचा आहे. ह्यावरती आपण जरूर फोन करा. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये खास करून मेंदूचे सर्व प्रकारचे विकार, त्याचप्रमाणे मतिमंदत्व, ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे, मेंटल रिटार्डेशन आहे किंवा ऑटिझम सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायू दुर्बलता येऊ शकते, किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक, पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, ह्या सर्व आजारांवरती आता एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. कारण एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच भौतिक उपचारही या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढील नंबरवरती फोन करा. कार्यक्रमाकडे वेळत असताना मॅडम, स्टेम सेल विषयी आपण जाणून विविध कार्यक्रमात घेतलेला आहे आणि खरोखर त्याची सुरक्षितता आता एक प्रूव्ह झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात आम्हाला खास करून पहिली उत्सुकता आहे की विविध प्रकारचे मेंदूचे विकार आपण जेव्हा चर्चेला घेतो तेव्हा त्यांचा परिणाम कसा दिसतो. तर सर्वप्रथम थोडंसं मतिमंदत्वाविषयी मला जाणून घ्यायला आवडेल, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार येतात त्याविषयी आपण जाणून घेऊया. पण डाऊन सिंड्रोम आहे किंवा आता नुकताच वर्ल्ड ऑटिझम डे साजरा करण्यात आला, त्याप्रमाणे मेंटल रिटार्डेशन जेव्हा आपण सुरुवातीला म्हणत होतो, हे विविध आजार आपण म्हणूया एक मोठ्या स्पेक्ट्रममध्ये आपल्याला दिसतात. आणि तर ह्यामध्ये काय रिझल्ट्स मिळू शकतात आपल्याला, काय आम्हाला मार्गदर्शन करता येईल? अगदी डॉक्टर रमेश, जे आपण मेंदूचे आजार जे जन्मापासून असतात त्यांच्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करूया. आपण काही उदाहरणं बघूया. त्याच्यात आपल्याला दिसेल की मेंदू जन्मापासून जेव्हा मेंदूमध्ये डॅमेज असतं, ते डाऊन सिंड्रोम असो, मंगोल चाइल्ड, हे जेनेटिक आहे त्याच्यामुळे, किंवा ऑटिझम किंवा मेंटल रिटार्डेशन, स्टेम सेल थेरपीने आपण हळूहळू पेशंटमध्ये प्रगती बघतो. हा जो बाळ आहे 1 वर्षाच्या आत आमच्याकडे आलेला, हे डाऊन सिंड्रोमचा बच्चू आहे, तो त्याला रांगता पण येत नव्हतं, तो आता रांगतो, स्वतःहून पकडून उभा राहतो आणि पकडून चालतो. हे 3 महिन्यात दिसलं. तर जी प्रगती आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष लागतं, हे स्टेम सेल थेरपीने खूप सुरक्षित रीतीने आपल्याला 3 महिन्यात दिसून येतं. तर म्हणण्याचा अर्थ हे आहे की ज्या गोष्टींना खूप वेळ लागतं ते आपण लवकर साधू शकतो आणि मुलांना लवकर त्यांचं जे लक्ष्य आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर हे डाऊनचं एक उदाहरण होतं. आपण एक ऑटिझमचं बघूया. अवेअरनेस याच्याबद्दल माहिती खूप आपल्याला आता वाढवायची आहे. हा मुलगा केनियावरून आलेला तेव्हा बघा खूप त्याला आणायला इतकं त्रास होत होता की तो खूप आरडाओरडा करायचा, म्हणजे बघू शकता तुम्ही काय होतं. आणि स्टेम सेल थेरपी नंतर एकदम शांत झाला. 6 महिन्यांनी आला तर एकदम वेगळा एक व्यक्ती आम्हाला दिसला. तो बसून त्याला समज त्याची वाढली. तो एक जागा बसून त्याला जे सांगितलं ते करतो. त्याला त्याच्या स्वतःचं भान त्याला झालेलं आहे. सोशल इंटरॅक्शन वाढलं, सांगितलेलं करणं, एक जागी बसून सगळे ऍक्टिव्हिटीज करणं,
लोकांशी संपर्क करणं, जे त्यांनी खेळणी केलेली आहे ते सगळं करून तुम्ही बघाल की व्यवस्थित अलमारीमध्ये टाकून बंद करतो, तेच त्याची समज झालेली आहे. स्पीच थेरपीसाठी एक जागी बसतो आणि सोशल इंटरॅक्शन तुम्ही बघा, तर जो व्यक्ती दुसऱ्यांसोबत काहीही संपर्क करू शकत नव्हता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसलेली आहे. हा जो बच्चू आहे हा मेंटल रिटार्डेशन किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीचा आहे, म्हणजे मतिमंद. हा 6 वर्षात आमच्याकडे आला म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले इम्प्रूव्हमेंट्स दिसले. जितके लवकर आपण आणलं मुलाला तितके चांगले आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतात. तो अजिबात बसायचा नाही एक जागी, काहीही ऐकायचं नाही. तर आता बघा त्याला सगळे फ्रुट्स समजतात. एक जागी बसून तो सगळे गोष्टी जे आपण शिकवतो तो करतो. त्याला लघवी संडास असं समजलं तो सांगतो, स्वतःचं क्लिनिंग करतो. हे मोठी गोष्ट असते आई वडिलांसाठी, कारण हा मोठा टेन्शन असतो स्कूल पाठवायचं तर कसं. बसून फाईन मोटर ऍक्टिव्हिटी म्हणजे एकाग्रता जी या गोष्टींना लागते ती गोष्ट तो करतो. त्याचं कोऑर्डिनेशन वाढलं, बॉल खेळणं, कोण लोकांशी कसं खेळणं हे समजलं. म्हणजे आपण त्याला मेन स्ट्रीम करू शकतो. म्हणजे मुलांना आपण बाकी लोकांसोबत कसं आपण सोबत घेऊन चालायचं हे आपल्याला आता समजतं. येस मॅडम, हे आपण बघितलं की हे मतिमंदत्वाशी निगडीत असे काही समस्या होत्या ज्याच्यावरती आता मात करता येणं शक्य आहे आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये आता हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. पण जरूर संपर्क करा पुढील फोन नंबरवरती 9920200400 आणि 41136565, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचे. आपले प्रश्न जरूर विचारा. मतिमंदत्वाच्या बरोबरीनेच एक स्नायूंचा आजार आहे, स्नायू दुर्बलता, ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी संबोधलं जातं. ह्याच्यामध्ये काय रिझल्ट्स मिळू शकतात आपण बघूया आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती एक उदाहरण. काय सांगता येईल मॅडम? बिलकुल. स्नायू दुर्बलतेमध्ये प्रॉब्लेम हे आहे की वाढत जातं. स्नायूची जी दुर्बलता आहे, वीकनेस आहे, ते वाढत जातं आणि काहीही केलं तरी ते थांबत नाही. स्टेमसेलच्या माध्यमाने आपल्याला हे 90% पेशंट्समध्ये हे दिसतं की प्रॉब्लेम थांबतं आणि ते आपण माघार घेऊ शकतो. हा एक उदाहरण आहे. खूप तुम्हाला स्वतःच दिसेल की आधी तो त्याचा धडचं जे मसल स्नायूची जी पॉवर होती ती खूप कमी होती. त्याला काही करायला खूप वेळ लागायचं. आता ते सगळी गोष्टी पटपट करतो. हे पण बघाल तुम्ही की त्याच्या पायाची ताकद वाढली, त्याच्या धडाची ताकद वाढली आहे. तो रोलिंग व्यवस्थित करू शकतो. उभे राहून तो चालू शकतो. जिन्यात चढणं त्याला आता सोपं झालेलं आहे. तर उठणं बसणं सोपं झालेलं आहे. तर सर्वांगीण एक इम्प्रूव्हमेंट आपल्याला भौतिक इम्प्रूव्हमेंट दिसतं. स्वतःचे कपडे घालणं हे पटपट दिसतं. उठायला त्याला कमी वेळ लागतं. जे खाली बसून उठणं जमायचं नाही ते आता जमतं आणि जे जिन्यात चढायला त्याला 2 सपोर्ट लागायचं ते आता तो एकाच साईडनी पकडून आणि उतरायला त्याला काही सपोर्ट लागत नाही. सगळे पेशंट्स मला हे विचारतात की हे शक्य आहे का? तर हो, हे शक्य आहे. ही जे उदाहरण आहे ही मुलगी आहे सेरेब्रल पॉल्सीची. जन्माच्या वेळेस मेंदूला जे डॅमेज झालं त्याच्यानंतर जे आपल्याला अपंगत्व दिसतं हे आपण बघू शकतो की एक साईडला की तिथे जी चालायला तिला खूप सपोर्ट लागायचा तर ती विदाउट सपोर्ट चालते. त्यांची समज किंवा IQ पण कमी असतं तर एक जागी बसून ती पटपट शिकत आहे. पेन्सिल पकडायला जमत नव्हतं तर पेन्सिल पकडून ती रांग खिचू शकते. तर तिची गाडी पुढे गेली आहे. मेंदूमध्ये जे डॅमेज आहे आपण स्वतःच्या कमरेच्या हाडातून काढलेले जे पेशी आहेत त्यांचा वापर करून खूप सुरक्षित रीतीने आपण डॅमेज जे आहे रिपेअर करू शकतो. जे आपली समज खूप वर्षापासून होती की हे डॅमेज रिपेअर होऊ शकत नाही ते आता आपण चुकीची ठरवली आहे आणि हे आपण नक्की करू शकतो. जसं आपण बघितलं की कशा रीतीने विविध रुग्णांना स्टेमसेल उपचारांचा फायदा झालेला आहे, ज्याच्यामध्ये मेंदूचे आजार आहेत, मतिमंदत्व आहे, खास करून आपण डाऊन सिंड्रोम बघितलं, मेंटल रिटार्डेशन बघितलं, ऑटिझमची केस बघितली आणि स्नायू दुर्बलता म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफी आणि सेरेब्रल पाल्सी ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगत्व येतं, ह्याच्यावरती कशा रीतीने मात करता येणं शक्य आहे. कार्यक्रमात पुढे आपण ज्या अपघातामुळे इजा मेंदूला किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी होते त्याच्याविषयी आणि त्याचप्रमाणे पॅरालिसिस स्ट्रोक विषयी जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्या सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ असणारे डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांनी आपल्याला सांगितलं की कशा रीतीने विविध प्रकारचे मेंदूचे आजार आणि मतिमंदत्वावरती स्टेमसेल उपचार हे एक आशेचा किरण ठरत आहेत, ज्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम, ऑटिझम किंवा मेंटल रिटार्डेशन ज्याला मतिमंदत्व आहे किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी स्नायू दुर्बलता आहे, सेरेब्रल पाल्सी ज्यामुळे लहान मुलांना संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात ते टिपून घ्या. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जे सीवूड स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकत्रितपणे एका
एका छताखाली स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच भौतिक उपचार उपलब्ध आहेत आणि अतिशय सुरक्षित आहेत. कोणतीही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी करायला लागत नाही. कोणतीही मोठी कापाकापीने अतिशय सुरक्षितरित्या हे उपचार दिले जाऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीनेच विविध प्रकारचे भौतिक उपचारही न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना मॅडम, स्टेम सेल उपचारांची जी सुरुवात झाली ती स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे झाली किंवा विविध प्रकारचे जे मेंदूचे जे ह्याच्यामुळे म्हणूया मज्जारज्जूला जेव्हा आघात झाल्यामुळे स्नायू दुर्बलता किंवा पॅरालिसिस जो होतो, ह्याच अनुषंगाने ह्या सेगमेंटमध्ये आम्हाला जरूर विचारायला आवडेल की हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये कशा रीतीने स्टेम सेल उपचारांनी फरक पडू शकतो. आपण ही 2 उदाहरणं बघूया, कशा रीतीने ह्या उपचारांनी फरक पडू शकतो, काय सांगता येईल आम्हाला? आतापर्यंत आपण उदाहरणं बघितले की जन्मापासून जे प्रॉब्लेम असायचं त्याचं. आता आपलं जीवन चांगलं सुरू आहे आणि अचानक अडथळा येतो हेड इंजुरी ॲक्सिडेंटमुळे किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरीमुळे. तर हा जो पेशंट आहे मी नेहमी दाखवते, कारण हा एक खूप मोठं उदाहरण आहे अशा व्यक्तीचं जो एकदम कोमामध्ये होता आणि आता तो कामावर जातोय. हा स्वतः पण आलेला तुमच्यासोबत बोलायला. तर हा रोज त्याच्यामध्ये आपल्याला प्रगती दिसते. जो कोमामध्ये होता आता तो स्वतः चालतो, ऑफिस जातो, स्टोअर मॅनेजिंग करतो, स्वतःचं घर सांभाळतो, व्यवस्थित बोलतो, त्याची डिसिजन पॉवर इम्प्रूव्ह झाली. तर याला बघून असं आपल्याला वाटतं की कोणती गोष्ट अशक्य नाही. तर मेंदूला जेव्हा ॲक्सिडेंटमुळे किंवा पडल्यामुळे किंवा डायव्हिंगमुळे मेंदूला इजा झाली तर स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने आणि विल पॉवर आणि व्यायामाच्या माध्यमाने आपण हे ट्रीटमेंट करून व्यक्तीला परत स्वावलंबी करू शकतो. तसंच स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये ही जी गृहिणी आहे तिचं पूर्ण जीवन थांबलेलं होतं, कमरेच्या खालती पूर्ण पॅरालाइज झाली ॲक्सिडेंटमुळे. आता स्टेम सेल थेरपी नंतर ती सगळं काय गोष्ट स्वतःच्या घरची स्वतः करते, सगळ्या स्वतःचे घरचे कामं करते, उठणं बसणं इंडिपेंडेंट झालेलं आहे. आपण बघू हळूहळू जे तिला बसायलाही जमत नव्हतं आता बसून ती सगळं कामं करू शकते. विथ सपोर्ट आधी ती उभं राहणं सुरू झाली आणि मग आता ती चालू पण शकते. तर जी गाडी थांबली होती आता गाडी पुढे गेलेली आहे. स्टेम सेल थेरपीचं लक्ष हे आहे की व्यक्तीला स्वावलंबी बनायचं आहे, परत जगायला शिकवायचं आहे. आणि तिने हे लिहिलेलं आहे, आय कॅन डू एव्हरीथिंग. याचा अर्थ मी सगळं काही करू शकते. हे जे होप आहे, हे जे एक विल आहे, हे स्टेम सेल थेरपी नंतर परत जागृत होतो. येस मॅडम, मला वाटतं एक महत्त्वाचं उदाहरण होतं. आपण बघितलं की कशा रीतीने परावलंबी असणारी माणसं पुन्हा एकदा स्वावलंबी होऊ शकतात आणि एक मोठं उदाहरण होतं असं म्हणायला हरकत नाही. ह्याच अनुषंगाने कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अजून आपण जाणून घेणार आहोत पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा मेंदूचे इतर आजार आहेत. इतर कारणांनी सुद्धा लहान मेंदू किंवा मोठ्या मेंदूला इजा होऊ शकते, रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे, कधी कधी इतरही काही आजारांमुळे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा स्टेम सेल उपचार कशा रीतीने फरक आणू शकतात आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे आजार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि खास करून डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन ज्या सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ आहेत, त्यांनी आपल्याला कार्यक्रमाच्या पूर्वार्धात सांगितलं कशा रीतीने मतिमंदत्व आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या समस्यांवरती आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे, ऑटिझम सारखा आजार आहे, मेंटल रिटार्डेशन ज्याला मतिमंदत्व म्हटलं जातं. पण ह्याच्या व्यतिरिक्त जन्मजात आढळणारे इतरही विकार आहेत. सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगत्व येऊ शकतं. स्नायू दुर्बलता किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी ज्याला संबोधलं जातं, ह्या आजारावरती सुद्धा आता मात करता येणं शक्य आहे. त्याचप्रमाणे अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या इजा किंवा मज्जारज्जूच्या दुखापती ज्याला स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हटलं जातं आणि त्यामुळे येणारं परावलंबित्व किंवा पॅरालिसिस ह्याच्यावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे. मेंदूचा आजार म्हटलं की डोळ्यासमोर आपल्याला सर्वप्रथम पॅरालिसिस, स्ट्रोक येतो किंवा ह्या अनुषंगाने मेंदूला होणारे इतरही विविध प्रकारच्या इजामुळे होणारा पॅरालिसिस हेही आपल्याला म्हणता येईल. ह्याच्यावरती काय उपचार आहेत आपण आता जाणून घेऊया डॉक्टर नंदिनी यांच्याकडनं. डॉक्टर नंदिनी, पॅरालिसिस, स्ट्रोकची समस्या आपल्या समाजात खूप आहे आणि त्यामुळेही येणारं परावलंबित्व हे ह्या रुग्णांचं खूप असतं. म्हणजे हार्ट अटॅक आला तरी सुद्धा माणसाला परावलंबित्व येत नाही, पुन्हा एकदा आपण नॉर्मल आयुष्य जगू शकतो. पण ब्रेन अटॅक किंवा पॅरालिसिस, स्ट्रोक झाल्यानंतर माणसाचं आयुष्य संपूर्ण बदलून जातं आणि एक कुटुंबावरचं एक ते म्हणूया दडपणही वाढतं. तर ह्या एकंदरीतच रुग्णांसाठी आपल्याला काय करता येईल, आपण ह्या अनुषंगाने काही उदाहरणं पण बघूया स्क्रीनवरती. काय सांगता येईल आम्हाला?
अगदी स्ट्रोक जे आहे पॅरालिसिस स्ट्रोक आधी आपल्याला वाटायचं की 50 किंवा 60 नंतर येईल, पण आता लवकर येतं. हा जो उदाहरण आहे हा स्ट्रोकचा नव्हे पण अटॅक्झियाचा, सेरिबेलर अटॅक्झिया म्हणजे छोटं मेंदू आपलं कमफत जातं. आतापर्यंत आपण मोठ्या मेंदूचे प्रॉब्लेम्स बघितले. हे छोटं मेंदू कमफत झाल्यामुळे कधी कधी छोट्या मुलांना पण होतं. हे थोडे वयस्कर आहेत, त्यांच्यात त्यांचं तोल जातं, चालण्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही. जसं आपण पिलेला माणूस आहे तसं चालतो आणि बोलण्यामध्ये फरक दिसतं. तर हे जे व्यक्ती आहे स्टेम सेल थेरपीनंतर तुम्ही बघू शकता की त्यांचे जे सगळे कार्य आहेत ते थोडेसे इम्प्रूव्ह झाले आहेत, जेणेकरून त्यांचं चालणं, त्यांचं हाताची जी त्यांची कामं आहेत, त्यांचं बोलणं, त्यांचे हालचाल हे सगळे व्यवस्थित झाले आहेत. आधीपेक्षा ते जास्त आता ॲक्टिव्ह आहेत. जे प्रॉब्लेम वाढत होतं ते प्रॉब्लेम थांबलेला आहे आणि त्यांच्यामध्ये प्रगती झालेली आहे. तर हे जे प्रॉब्लेम आहे ज्याच्यावर काहीही उपाय नव्हतं, सेरिबेलर अटॅक्झिया किंवा छोटं मेंदू जे कंपाऊंड आहे हे स्टेम सेल थेरपी नंतर आपण इम्प्रूव्हमेंट बघतो. हे प्रॉब्लेम छोट्या मुलांमध्ये पण होतो आणि 20-30 च्या एजमध्ये पण होतो. हे जेनेटिक असतं. हे जे स्ट्रोक आहे आपल्याला वाटायचं की 60च्या नंतर होणार, पण हे बघा हे 30च्या आतमधला जो व्यक्ती आहे त्याला पॅरालिसिस झालं, ज्याच्यामुळे फक्त त्याचं शारीरिक नव्हे तर मानसिक पण प्रॉब्लेम झालेलं, जिथे त्याची समज आणि त्याची बोलण्यामध्ये पण त्याचा फरक झालेला. स्टेम सेल थेरपी नंतर आम्ही हे बघितलंय की जे तो चालत नव्हतं व्यवस्थित तो चालतो, पाय उचलून चालतो, त्याला त्याच्या हाताने सगळे कामं करता येतं. जे एकदम परावलंबी होतं आता हळूहळू स्वावलंबी होण्याकडे तो आता वळला आहे. 3 महिन्यामध्ये आपल्याला प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसली आणि आणखी आपण इम्प्रूव्हमेंट बघायची अपेक्षा करतोय. तर हे जे ट्रीटमेंट आहे स्टेम सेल थेरपी हे 1 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत आपण खूप सेफली करू शकतो. हे त्यांचे स्वतःचे पेशी असतात, मोठं काय ऑपरेशन नसतं. आपल्याच कमरेच्या हाडातून रक्त बनवणारी पेशी काढून आपण स्टेम सेल्स जे आहे पाठीच्या पाणीद्वारे मेंदूपर्यंत पोहोचवतो. सेफ ट्रीटमेंट आहे, सुरक्षित आहे, काही साईड इफेक्ट्स नाही, कारण हे त्यांचे स्वतःचे पेशी आहेत आणि लॉंग टर्म म्हणजे काही वर्षांपर्यंतही काही प्रॉब्लेम आता बघितलं नाहीये. 7-8 वर्षापासून आपण 3,500 पेक्षा जास्त पेशंट्स 40 वेगळ्या कंट्रीजमधून आपण पेशंट्स ट्रीट केले आहेत आणि काही आपल्याला प्रॉब्लेम दिसलेला नाही. मला वाटतं म्हणजे एक अतिशय सुरक्षित उपचार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या अनुषंगाने मला आवर्जून सर्व प्रश्नांना सांगावं असं वाटतं की पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे नियोजन संस्थेमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी जे नंबर आहेत ते आपण जरूर टिपून घ्या. 9920200400 हा पहिला क्रमांक आहे. 41136565 ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त contact@neurogen.in वरती आपण ईमेल पत्रव्यवहार करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला वेबसाईट आपण व्हिजिट करू शकता स्टेम सेल्स मुंबई ह्या वेबसाईटवरती. तर जरूर आपण त्याचा लाभ घ्या. कारण तत्पूर्वी जाता जाता मॅडम आपल्याला प्रेक्षकांना काय सल्ला द्यायला आवडेल? हे जे मेंदूचे आजार आहे ते असाध्य मानले जायचे काही वर्षांपूर्वी, आता त्याच्यामध्ये एक आशेचा किरण दिसतोय आणि ह्याचा जरूर लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा ह्याच उद्देशाने आजचाही कार्यक्रम आहे आपला. पण आपल्या प्रेक्षकांना आपल्याला जाता जाता काय सल्ला देता येईल? हे सल्ला आहे की कोणत्याही गोष्टीवर काही ना काही आपल्याला उपाय काढता येतं. स्टेम सेल थेरपी हा एक उपाय आहे. त्याच्यासोबत आपल्याला रिहॅबिलिटेशन किंवा सर्वांगीण हॉलिस्टिक रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं आहे. सगळं मिळून आपल्याला इम्प्रूव्हमेंट येतं. तर स्टेम सेल थेरपी, औषधं आणि व्यायाम हे सगळं मिळून आपण कोणत्याही ट्रीटमेंट प्रॉब्लेमचं आपण तोड काढू शकतो. मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता की कोणत्याही प्रकारचा मेंदूचा आजार असेल आपण निराश होऊ नका. त्याच्यावरती एकत्रितपणे एका छताखाली आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जी संस्था आहे, सीवूड स्टेशन, नवी मुंबई या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम आहे, फिजिओथेरपिस्टची टीम आहे आणि विविध प्रकारचे भौतिक उपचार हे एकत्रितपणे एका छताखाली दिल्यामुळे त्याचे येणारे रिझल्ट्स आपण बघितले आजच्या कार्यक्रमामध्ये किती अप्रतिम ठरू शकतात. पुन्हा एकदा एक जगण्याची उमेद ह्या सर्वच रुग्णांना मिळू शकते. परावलंबित्व जाऊन स्वावलंबी होऊ शकतं आणि हेच मुख्य काम स्टेम सेल थेरपीचं आहे असं म्हणायला हरकत नाही. या अनुषंगाने आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत त्याच्यावरती जरूर फोन करा. 9920200400 हा पहिला नंबर आहे. 41136565 हा दुसरा नंबर आहे लँडलाईन, ज्याच्या मागे STD कोड 022 लावायचा आहे. आणि त्याचप्रमाणे ईमेलवरती आपण पत्रव्यवहार करू शकता किंवा त्याचप्रमाणे वेबसाईटला जाऊन नियोजन संस्थेच्या आपण जरूर व्हिजिट करा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला म्हणजेच कन्सल्टेशन उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पण त्यासाठी पुढील फोन नंबरवरती फोन करून आपलं नाव रजिस्टर जरूर करा. डॉक्टर नंदिनी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वक्षणा केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे